3 दिवसांपूर्वी एका हिंदी वृत्तवाहिनीने डज गॉड एक्झिस्ट असा जावेद अख्तर आणि मुक्ती शमील नदवी या दोन मुस्लिम व्यक्तींचा वादविवाद घडून आणला. आता जावेद अख्तरांना मुस्लिम म्हणायचं का नाही माहीत नाही, पण कागदपत्रांवरून तरी मुस्लिम म्हणायला हरकत नाही. या वादविवादाचा निकाल काय झाला हे ज्याने त्याने स्वतःच्या बुद्धीनुसार ठरवले. परंतु या वादविवादातून एक गोष्ट प्रकर्षाने पाहायला मिळाली, ती म्हणजे मुस्लिम समाज कधीही अल्लाचे अस्तित्व नाकारणाऱ्यांना स्वीकारत नाही. अनेक हिंदूंनी यावर मोठमोठाले लेख लिहून जावेद अख्तरांच्या भूमिकेचा मान ठेवला असला तरी गैर हिंदूंना मात्र जावेद अख्तरांचं म्हणणं पटल्याचं दिसलं नाही. समाज माध्यमांवर अख्तरांच्या अब्रूचे धिंडवडे त्यांनी जमेल त्या पद्धतीने काढले. एवढंच काय तर महाराष्ट्रात स्वतःला छत्रपती शिवरायांचा मुस्लिम मावळा म्हणून प्रसिद्धी मिळवणाऱ्याने देखील या गोष्टीवर स्वतः अल्लाचा मुस्लिम असल्याचं सांगितलंय. कदाचित या डिबेटमुळे जावेद अख्तरांना त्यांच्या जीवाची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. कारण बांगलादेशात 5 दिवसांपूर्वी अमानुषपणे हत्या करण्यात आलेल्या दीपू दासने मोहम्मद पैगंबरांवर टीका केल्याचं सांगितलं गेलं. मात्र त्याची हत्या मित्रासोबतच्या वादातून झाल्याचं आता समोर आलंय. ढाका ट्रिब्यूनमधील एका वृत्तानुसार पोलीस आणि रॅपिड ॲक्शनच्या बटालियनला दीपूने इस्लाम विरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाही. त्याचबरोबर मैमनसिंग जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अब्दुल्ला अल मामून यांनी देखील म्हटलंय की दीपू विरुद्ध ईश निंदेचा करण्यात आलेला आरोप केवळ तोंडी बोलण्यावर आधारित आहे, त्याचा कोणताही पुरावा नाही. दीपूचा छोटा भाऊ अपू रोबी दास यांनी याबाबत माध्यमांना माहिती देताना सांगितलं की दीपूनं काही दिवसांपूर्वी फ्लोअर मॅनेजर ते सुपरवायझर पदाची भरती परीक्षा दिली होती. त्या पदावरून त्याचे कंपनीतीलच एका सहकार्याशी वाद झाले होते. त्या वादातून ज्या दिवशी त्याची हत्या करण्यात आली त्या दिवशी दुपारी दीपूला नोकरीवरून काढून देखील टाकण्यात आलं होतं. मात्र त्या भांडणाचा राग म्हणून त्याच्या सहकार्याने त्याच्यावर मोहम्मद पैगंबरावर धार्मिक टिप्पणी केल्याचा आरोप केला आणि त्यातूनच अन्य लोकांना गोळा करून दीपूची हत्या करण्यात आली. अपू रोबी याने पुढे सांगितलं की दीपूने पैगंबरांबद्दल कोणतीही टिप्पणी केली नसताना एवढ्या लोकांना पाहून माफी देखील मागितली होती. मात्र त्यानंतरही त्यांनी त्याला सोडलं नाही. हा कट्टरतावाद एक दिवस मानवतेचा बळी घेतल्याशिवाय शांत होणार नाही.